शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीत एकाच मंचावर। वसंतदादा साखर कारखान्यात महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला। बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाजवळील घटना। हल्ल्यात खोक्या भोसलेच्या पत्नीसह 4 महिला जखमी। भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक। नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई। मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा अद्याप फरार। पुण्यातील हडपसरच्या रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी शिकवला धडा। दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून धिंड। आरोपी सूरज पाटीलला गुडघ्यावर चालवलं। नाशिक शहरात ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात 8 वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू। औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पाईपलाईन रोड परिसरातील दुर्घटना। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा। आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीत सहभागी। बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा निषेध।